भूमिपुत्रांच्या हक्कासाठी अनेक राजकीय पक्ष किंवा नेतृत्व उदयाला आली आहेत। अनेकदा याच राजकीय पक्ष आणि नेतृत्वांकडनं तसंच निवडणुकांमध्ये सुद्धा भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी न्याय हक्कांसाठी विषय मांडले जातात। भूमिपुत्रांना आरक्षण देण्याची वचनं सुद्धा दिली जातात। पण ज्या गोष्टी अस्मितेच्या दृष्टीने अनेकांना बरोबर वाटतात त्याच कायद्याच्या चौकटीत बसतात का? खासगी क्षेत्रात भूमिपुत्रांना देण्यात आलेलं 75% आरक्षण रद्द ठरवताना हायकोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे तेच आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। महाराष्ट्रासोबतच विधानसभेच्या निवडणुका लागणाऱ्या हरियाणा राज्याच्या विधानसभेत 2020 मध्ये विधेयक संमत करण्यात आलेलं होतं। नोव्हेंबर 2020 मध्ये विधेयक संमत झालं। मार्च 2021 मध्ये राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली, पण कायदा अस्तित्वात यायला जानेवारी 2022 उजाडला। या कायद्यानुसार महिना 30,000हून कमी पगार देणाऱ्या खासगी क्षेत्रांमध्ये हरियाणाच्या भूमिपुत्रांना 75% आरक्षण असेल असं सांगण्यात आलं। या कायद्याविरोधात फरीदाबाद इंडस्ट्रीज असोसिएशन आणि हरियाणातील इतर संघटनांनी हरियाणा हायकोर्टात धाव घेतली आणि आव्हान दिलं। आपल्या याचिकेत त्यांनी म्हटलंय, खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊन सन ऑफ द सॉइल असं धोरण हरियाणा सरकार राबवू पाहतंय, पण त्याने राईट्स ऑफ एम्प्लॉयरच्या संवैधानिक अधिकारांचं उल्लंघन होतंय। खासगी क्षेत्रातील नोकऱ्या या कौशल्याच्या आधारावर दिल्या जातात। भारतात कुठेही जाऊन नोकरी करण्याचा मूलभूत अधिकार आपल्या संविधानानेच प्रत्येकाला दिलेला आहे। हरियाणा सरकारचं म्हणणं आहे की त्यांना हा कायदा करण्याचा अधिकार संविधानाच्याच आर्टिकल 16(4) मधून मिळतोय। आर्टिकल 16(4) सांगतं, आर्टिकल 16(4) हे राईट टू इक्वालिटी संदर्भात आहे, ज्याच्यातला चौथा क्लॉज सांगतो, समाजातील असा मागासवर्ग ज्याला म्हणावं तितकं नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, तर अशा समाज घटकासाठी नोकऱ्यांमधील नियुक्त्यांमध्ये आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत। मुळात या कायद्यात भूमिपुत्र याचा अर्थ फक्त ते हरियाणवी आहेत किंवा त्यांना हरियाणी भाषा येते असा नाहीये, तर ज्यांच्याकडे हरियाणाचं डोमिसाइल सर्टिफिकेट आहे त्यांना भूमिपुत्र मानण्यात येणार आहे। आता जे आक्षेप हे सगळे घेण्यात आलेले आहेत की याच्यामध्ये संविधानिक अधिकारांचं उल्लंघन होतंय किंवा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतंय, भारतात कोणीही कुठेही जाऊन नोकरी करू शकतं, तर या सगळ्याला आव्हान जे आहे हे हायकोर्ट ऑफ हरियाणा आणि पंजाबमध्ये देण्यात आलेलं होतं। तर हायकोर्टाने बेसिकली याच्यावर काय म्हटलेलं आहे ते सगळ्यात पहिले पाहूयात। एका अमुक राज्यातील व्यक्ती नाही म्हणून तिला नोकरी नाकारायची असा दुजाभाव राज्य सरकार करू शकत नाही। कोर्टाने हे उदाहरणाने आणखीन सोप्या गोष्टीत सुद्धा सांगितलेलं आहे। कोर्टाचं असं म्हणणं आहे की एखादा खासगी बिल्डर असेल, तो एखादी बिल्डिंग बांधत असेल, तर अशात लाकडाचं बांधकाम करण्यात तरबेज असलेली व्यक्ती ही काश्मीर मधली असेल, पण ती केवळ काश्मीरची आहे म्हणून तिला नोकरी नाकारायची का, असं कसं चालेल? किंवा स्टील फ्रेम सेट करण्यामध्ये मूळचा पंजाब मधून असलेला व्यक्ती हा हुशार असेल त्याच्यामध्ये, पण पंजाबचा आहे म्हणून त्याला नोकरी नाकारायची का? मजुरीची कामं करण्यामध्ये व्यक्ती ही उत्तर प्रदेश किंवा बिहारची असेल, पण ती हरियाणाची नाही, त्या दुसऱ्या राज्यांमधून येते म्हणून तिला नोकरी नाकारायची का? तर असं चालणार नाही, हे सुद्धा हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। याच्या पुढे हायकोर्ट म्हणतंय, राज्याने तयार केलेला हा कायदा असं दर्शवतोय की खासगी क्षेत्रातील नोकरी देणाऱ्यांवर सरकार ताबा मिळवू पाहते। नोकरी देणाऱ्याने दर 3 महिन्यांनी त्यांच्या स्थानिक कर्मचाऱ्यांची माहिती देणं, तसंच कायद्याची अंमलबजावणी होत आहे की नाही यासाठी सरकारी अधिकारी कधीही पडताळणीसाठी कागदपत्र मागवू शकतात। हे नियम म्हणजे इन्स्पेक्टर राज असल्यासारखं आहे। हा निकाल दिलेला आहे बेसिकली हायकोर्ट ऑफ पंजाब अँड हरियाणा। हे बेंच होतं न्यायमूर्ती GS सांधावालिया आणि न्यायमूर्ती हरप्रीत कौर जीवन यांच्या बेंचने हा निकाल दिलेला आहे आणि त्यांनी हेच सांगितलेलं आहे की हा कायदा जेव्हा अस्तित्वात आलेला आहे तेव्हापासूनच तो आता रद्द ठरतोय। त्यामुळे या कायद्याअंतर्गत ज्यांना कोणाला आरक्षण मिळून नोकऱ्या मिळालेल्या असतील तर त्या आता रद्द ठरू शकतात। आता ह्याच्यावर खरं तर हे जे असं आपण सुरुवातीला एक उल्लेख केलेला होता तो म्हणजे की महाराष्ट्रासोबतच हरियाणाची निवडणूक लागते, तर हा यासाठी होता कारण जसं आपल्यालाही माहिती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी आता अवघे काही 9 ते 10 महिने राहिलेले आहेत। तशाच पद्धतीने हरियाणासाठी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकांसाठी 9 ते 10 महिनेच राहिलेले आहेत। हे यासाठी महत्त्वाचं आहे कारण हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी 2019 मध्ये जेव्हा निवडणुका झालेल्या होत्या विधानसभेच्या, त्याच्यात हे आश्वस्त केलेलं होतं की भूमिपुत्रांना 75% आरक्षण दिलं जाईल। आता पुन्हा एकदा विधानसभांच्या निवडणुका या अवघ्या 9 ते 10 महिन्यांवर आलेल्या असताना हायकोर्टाने हे आरक्षण रद्द ठरवलेलं आहे। त्यामुळे जी हरियाणातली JJP पार्टी आहे चौटाला यांची, त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे। आता याच्यावर चौटाला यांचं म्हणणं आहे की आम्ही हायकोर्टाने जे काही म्हटलेलं आहे ते सविस्तरपणे पाहू आणि याला सुप्रीम कोर्टात सुद्धा आव्हान दिलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे, कारण त्यांनी जो केलेला कायदा आहे तो संविधानाचं उल्लंघन करत नाही असा त्यांचा दावा आहे।
आता तुर्तास तरी भूमिपुत्रांना अशा पद्धतीने 75% आरक्षण हे खाजगी क्षेत्रात देणं हे संविधानाच्या फंडामेंटल राईट्स जे देण्यात आलेले आहेत, जे पार्ट 3 मध्ये आहेत, म्हणजे मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत त्याचं उल्लंघन ठरतंय. हे हायकोर्टाचं मत आहे. सुप्रीम कोर्टात ही केस जाईल तेव्हा त्याच्यावर काय म्हटलं जातं हे पाहायला हवं. आणि त्या अनुषंगाने पुढची बातमी सुद्धा जशी सुप्रीम कोर्टातनं समोर येईल ती सुद्धा आम्ही तुमच्या समोर ठेवू. पण भूमिपुत्रांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समधून जरूर सांगा, कारण की हे मुद्दे महाराष्ट्रात सुद्धा उपस्थित होतच असतात. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा मुंबई तक.